आता या सगळ्यासाठी वेळ ठरलेली आहे. आणि महानगरपालिका सांगितलं ना. QR कोड देतो आपण. हा, या संदर्भातला QR कोड सुद्धा आमच्याकडनं आमच्या सगळ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना दिला जाईल. तो पाहिला का त्यांना त्याचा रस्ता कळणार आहे. मोर्चाची वेळ घोषित करण्यात आलेली आहे. त्यानुसार मोर्चा येईल. ऊन पाऊस सगळंच आहे. पण काल आदरणीय उद्धवजींनी सुद्धा त्या वरळीच्या NSCIच्या डोममध्ये सांगताना सांगितलं, पाऊस असो ऊन असो मोर्चा निघणार म्हणजे निघणार. आता आपण पाहताय की माझ्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत राष्ट्रवादीचे, रेड्डी आहेत, बाळा नांदगावकर आहेत, हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत. आमच्या शिवसेनेचे अनिल देसाई जे आहेत, इथं अनिल परब आहेत, माझे अभ्यंकर आहेत, गायकवाड, सगळी मंडळी आत्ता बैठकीला होती आणि त्यानुसार आम्ही हे नियोजन आज केलेलं आहे. त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचं कबूल केलं. 1 वाजता दुपारी 1ची वेळ घोषित झालेली आहे. साधारणपणे लोकांनी जमल्यानंतरच आम्ही निघू, पण 1ची वेळ दिली आहे. म्हणजे लोकांनी 1 वाजेस्तोवर जमा व्हावं असा अपेक्षा आहे. हे साधारण मोर्चा 2ला वगैरे सुरू होईल. भाषण महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर माननीय आदित्यजींचा आपण जो मोर्चा आणला तिथंच आमचं व्यासपीठ पत्रकार संघाच्या समोर पुढं जरासं म्हणजे जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथं मोर्चानं संबोधित. आणि ह्याच्यातलं एक महत्त्वाचं हे आहे की 4च्या आत मोर्चा संपवायचा, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही. हा आमचा मुख्य हेतू आहे. हा मुंबईकरांच्या हितासाठीच मोर्चा आहे. कारण का वोट चोरी ह्याच्यातनं लोकशाही मारली जाते, पण त्याचबरोबर कामावर येणारा मुंबईकर हा त्रस्त होता कामा नये. त्याच्यासाठी मोर्चाचं टायमिंगच असं ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईकर कामावरनं सुटण्याच्या आधी मोर्चाची लोक बाहेर गेलेली असतात. पोलिसांनी तुम्हाला काही सूचना दिल्या का? काही विशेष पालन करायला सांगितलं का पोलिसांनी? मुझे लगता है आज हमने मुंबई के पुलिस की जो आयुक्त साहब है देवेंद्र भारती साहब और अन्य अधिकारियों के साथ मुलाकात की. हमारे साथ में कांग्रेस पार्टी के सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड जी, राष्ट्रवादी के बाळा नांदगावकर जी, हमारे मनसे के प्रभाकर रेड्डी जी, प्रकाश रेड्डी जी, कम्युनिस्ट पार्टी के सभी पार्टियों के नेतागण यहाँ उपस्थित है. हमारे पार्टी के सांसद अनिल देसाई जी है, माजी मंत्री हमारे अनिल परब जी भी है, वहाँ हमारे अभ्यंकर जी हैं, ये सभी, राखी यादव देखिए अभी कभी खड़ी थी, ये सभी ये सभी पार्टी के नेतागण यहाँ उपस्थित रहे. और आज उनसे जब मुलाकात की तो हमने वो बता दिया कि ये जो वोट चोरी गद्दी छोड़ हम लोग नारा दे रहे थे लोकसभा में, उसी नारे को लेकर अभी मुंबई महापालिका जिला परिषदों के चुनाव होने वाले हैं. उस चुनाव में हम लोग जब राज्य के आयुक्त, चुनाव आयुक्त से मिले थे तो उन्होंने जब बताई असमर्थता कि जो बोगस वोटिंग उनके सामने लाने के बाद में भी वो उसके ऊपर क्या कार्रवाई करेंगे, वो तो आगे बढ़ रहे, तो उसकी प्रताड़ना करें, उसका निषेध करने के लिए हम सभी लोग, सभी पार्टी के नेतागण इकट्ठा कर हम लोग रैली निकाल रहे हैं. वो रैली हमारी मेट्रो सिनेमा के सामने से आगे से शुरू हो जाएगी, फैशन स्ट्रीट से शुरू हो जाएगी और महापालिका के मुख्यालय के सामने समाप्त होगी. सभी पार्टी के सभी नेतागण वही संबोधित करेंगे और जो मार्ग बताया है उसका QR कोड निकलकर हम सभी को बताएंगे. इस मार्ग से आपको आना है, इस मार्ग से जाना है और इस मार्ग से गाड़ियाँ यहाँ रुकानी है. यहाँ हमारे जो उसमें जो आएंगे निषेध करने के लिए जो हमारे सारे कार्यकर्ता आएंगे वो यहाँ उतर जाएंगे, वहाँ से चलकर वो फैशन स्ट्रीट पर आकर फिर आ गया. सभी लोग दोपहर 1 बजे का समय घोषित किया हुआ है. बैनर अपने अपने झंडे लेके लोग आए. क्या है उसमें बताने कि हम सब एक है, 5 उंगलियां सब इकट्ठे आए हैं और क्या है. 1 बजे का समय घोषित किया है, लेकिन हमारे लोगों से ये कहना है और सभी से कहना है कि 2-2:30 बजे के बीच में से मोर्चा शुरू हो जाएगा और किसी भी हालत में हम 4 बजे से पहले मोर्चा ख़त्म कर देंगे, क्योंकि किसी भी मुंबईकर को हमें तकलीफ नहीं देनी है. मोर्चा की वजह से मुंबईकर फंस गए, ऐसे कल आप जो न्यूज़ चलाने वाले हैं उसको हमको रोकना है. तो किसी भी हालत में हम मुंबईकरों को तकलीफ़ नहीं देने वाले हैं. हमारा मोर्चा शुरू हो जाए, हमारी उम्मीद है कि लोग आना शुरू कर देंगे. 1 बजे तक, 2-2:30 बजे तक मोर्चा शुरू हो जाएगा. 1 घंटे में मोर्चा ख़त्म हो जाएगा. थोड़े बहुत भाषण होंगे और उसके बाद मोर्चा समाप्त हो जाएगा. एकच बरं तुम्ही की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार त्याच्यामध्ये सामील होतील आणि
वा स्वागत आहे. इंच्या नंतर असतो त्यामुळे त्यांना यायला 2-2.5 वाजणार. पण प्रचंड प्रमाणात मोर्चा होईल आणि या मोर्चामध्ये सगळे डावे पक्ष याच्यामध्ये सहभाग घेऊन गेल्याने मुंबईचे कामगार पण परमेश अभी जब हमने सभी आता सगळ्या नेत्यांच्या सोबत बैठक झाली मोर्चा को, तो आप याद है अभी तो रैली के लिए हम माननीय आयुक्त साहब से मिले हैं, पुलिस कमिश्नर से मिले, उनके साथ में सारे अधिकारी गण थे, सभी ने सकारात्मक भूमिका ले ली, हमने कर दिया तो परमिशन मिला, ऐसे समझने की देशा प्रश्न घ्याल please. पूर्ण देशामध्ये एक राग आहे, त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल. हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे, हा सत्याचा मोर्चा आहे. त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार ही भविष्य सांगण्यासाठी आम्ही इथे उभे नाही. मोर्चाला लोक येणार, कार्यकर्ते येणारच, पण लोकांना आमचं मत चोरलं जात आहे. ह्या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता तुम्हाला रस्त्यावर दिसेल. आता मुंबई शहराचे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहआयुक्त भेटलेले आहेत, ट्रॅफिकचे अधिकारी पण सगळे भेटलेले आहेत. असं असताना परमिशनची मला वाटत नाही अडचण कुठली असावी, त्याच्यामुळे परमिशन मिळाल्यात जमाच आहे. तुम्हाला परमिशनचं पत्र पाठवून देतो. सन्माननीय अरविंद सावंत साहेब खासदार आणि आमचे मशील बंटींनी तुम्हाला माहिती दिलेली आहे, आवडसाहेबांनी त्याप्रमाणे 1 वाजताची वेळ दिलेली आहे. फक्त आपल्या माध्यमातून मी मेट्रो कमिशनरांना विनंती करणार आहे की मेट्रोमध्ये आमची लोक जी येतील त्यांची गैरसोय होणार नाही, एवढी काळजी घ्यायला लागेल. कारण मेट्रोचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात, त्याची अडचण नाही यायला पाहिजे. त्यांनी दरवाजे ते उघडे ठेवले तर बरं पडेल.